नमस्कार, मी अमिता चितळे. आज आपण बोलणार आहोत न्यूबॉर्न्स टू टॉडलर्स यांच्या फीडिंग आणि स्लीपिंग शेड्यूलबद्दल. तर प्रत्येक नवीन पेरेंटला पडलेला हा प्रश्न असतो की आत्ता माझं न्यूबॉर्न बाळ हे रडतंय, हे झोप आली आहे म्हणून रडतंय का भूक लागली आहे म्हणून रडतंय का डायपर बदलायचा आहे म्हणून रडतंय. ऑफकोर्स ॲज प्रायमरी केअर गिव्हर्स तुम्ही विथ एक्सपिरियन्स शिकता की प्रत्येक प्रकारचं रडणं कुठल्या गरजेसाठी असतं. पण जस्ट ॲज अ गाईडलाईन देर आर सर्टन रूल्स जे आपण फॉलो केले तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की साधारण किती मिनिटांनी माझ्या छोट्या बाळाला झोप आलेली आहे या किती मिनिटांनी माझ्या छोट्या बाळाला भूक लागलेली आहे. तर जेव्हा बाळ हे अतिशय अगदीच म्हणजे काही दिवस ओल्ड असतं तेव्हा आपण त्याच्याकडनं कुठल्याही पद्धतीचं शेड्यूल एक्सपेक्ट करणं इज अ लिटल बिट टू मच इन माय पर्सनल एक्सपिरियन्स. तर आपण अशा बाळांना डॉक्टरसुद्धा रेकमेंड करतात की तुम्ही त्यांना फीड ऑन डिमांड केलं पाहिजे. आणि तेव्हा स्पेशली नवीन मॉम्स ज्या स्वतः फीडिंग असतात, नर्सिंग मॉम्स असतात, त्यांना त्यांच्या बॉडीच्या गरजा भागवण्यासाठी त्या बाळाला फीड ऑन डिमांड केल्याशिवाय त्यांच्या बॉडीला फीडबॅक मिळत नाही की बाळाला किती दुधाची गरज आहे. सो जसं बाळ उठतं तेव्हा त्याला आपण फीड करतो आणि मग ते शांत होतं आणि झोपतं. याला फीडिंग ऑन डिमांड म्हणतात की बाळाच्या डिस्कम्फर्टला पहिला रिस्पॉन्स हा फीडिंगचा जातो. जसं ते बाळ मोठं होतं साधारण 6 to 7 वीक्स झाल्यावरती त्याच्या प्रायमरी केअर गिव्हर्सना, त्याच्या पेरेंट्सना सुद्धा अंदाज येतो की बाळाचं रुटीन काय आहे, की भूक लागलेली आहे का नाही. तेव्हा साधारण आपण फीडिंग हे रेस्ट्रिक्ट करू शकतो एव्हरी 2 to 2.5 hours टिल दॅट बेबी इज अबाउट 3 to 4 months ओल्ड. तेव्हा या बाळाच्या गरजा असतात कारण त्यांची ग्रोथ जी स्पीडनी होत असते तेव्हा त्यांना तेवढ्या मिल्कची गरज असते आणि मिल्क इज द ओनली सोर्स ऑफ प्रोटीन और न्यूट्रिशन फॉर अ चाइल्ड हू इज अंडर 6 months ओल्ड. त्याच्याहून कमी वयाच्या बाळांना आपण दुसरं काहीच खायला प्यायला देऊ शकत नाही. सो जर ते आईचं दूध असेल किंवा तो फॉर्म्युला असेल एव्हरी 2 to 2.5 hours फॉर अ 3 to 4 month ओल्ड बेबी इज आयडियल फॉर देअर रिक्वायरमेंट. जसं बाळ मोठं होत जातं, जसं 4 ते 6 महिने होत जातं तशी ती गॅप आपल्याला 3 तास करता येऊ शकते. आणि 6 महिन्यानंतर आपण त्यांना सॉलिड्स हे प्युरे फॉर्ममध्ये इंट्रोड्यूस करतो. म्हणजे भाताची पेज असेल किंवा फ्रूटची प्युरे असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना इंट्रोड्यूस करतो. आणि त्या अगेन आपण ॲज अ सप्लिमेंट टू मिल्क जोपर्यंत ते बाळ 1 वर्षाचं होतं तोपर्यंत असं म्हण आहे की फूड बिफोर 1 इज जस्ट फॉर फन. त्यांना एक्सप्लोअर करण्यासाठी की चवी काय असतात, गोड म्हणजे काय असतं, सॉल्टी म्हणजे काय असतं, टेक्स्चर काय असतं आणि वास काय असतात, ह्याच्यासाठी आपण फूड बिफोर 12 months ऑफ एज हे फनसाठी इंट्रोड्यूस करतो. आणि ऑफकोर्स त्यांना आवडत असेल तर आपण त्याची क्वांटिटी वयाप्रमाणे वाढवतो. बट मिल्क, whether it is mother's milk or it is formula, is definitely primary source of nutrition for a child under the age of 12 months. आणि जसं ते बाळ मोठं होत जातं तसं दुधाची गरज कमी होऊन आपण फोकस करतो ॲक्च्युअल न्यूट्रिशनवरती. आता झालं स्लीपिंगचं. तर स्लीपिंगचं 0 to 3 monthsच्या एजच्या बाळांना आपल्याला साधारण 45 minutes to 1 hour 15 minutes हे आपण वेक विंडो देऊ शकतो. म्हणजे अगदी जर 2 weeks ओल्ड बाळ असेल तर आपल्याला जर कळलं की ते दर 45 मिनिटाला जरा थोडंसं रडताना दिसतंय किंवा थोडंसं डोळे इकडे तिकडे करतंय किंवा तोंड हलवतंय, त्याचा अर्थ असा आहे की तो दमलेला आहे आणि त्याला झोपेची गरज आहे. जसं ते वय 3 monthsच्याहून वाढत जातं तशी ही वेक विंडोसुद्धा वाढत जाते. जशी पहिली वेक विंडो 45 minutes to about 1 hour 15 minutes असते तशी थोड्या मोठ्या बाळांची वेक विंडो ही 2 तासापर्यंत असते. म्हणजे साधारण एक 6 महिन्याचं बाळ जे असतं त्याला दिवसातनं 3 नॅप्स देणं आयडियल आहे. सकाळी उठल्यानंतर साधारण 2-2.5 तासांनी पहिली नॅप, त्याच्यानंतर 2-2.5 तासांनी दुसरी नॅप आणि त्याच्यानंतर 2-2.5 तासांनी तिसरी नॅप. आता युजली या तिसऱ्या नॅपला आपण कॅट नॅप असं म्हणतो कारण की ती मोठी 1.5 तास किंवा त्याच्याहून मोठी नसते. ती आपण साधारण ट्राय टू कॅप इट ॲट 30 minutes जेणेकरून बेड टाईम हा मुलांचा योग्य वेळी येतो. साधारण 8 ते 9 मध्ये बेड टाईम येऊ शकतो लहान मुलांचा. जसे ते मोठे होतात तसे हे नंबर ऑफ नॅप्स कमी होतात. साधारण 14 महिन्याच्या मुलाला आयडियल इज की आपण 2 नॅप्सवरती आणलं पाहिजे की अंघोळ झाल्यानंतर किंवा सकाळ झाल्यानंतर एक 3 ते 3.5 तासांनी पहिली नॅप आणि पहिली नॅप संपल्यानंतर 3 ते 3.5 तासांनी दुसरी नॅप बिफोर बेड टाईम. जसे ते 18 ते 19 महिन्याचे होतात तशी ही नॅप ऑटोमॅटिकली कमी होऊन दिवसातली 1 दुपारची नॅप या शेड्यूलवरती येतं. आणि ती साधारण एक 5-5.5 तास सकाळी उठल्यानंतर 5 ते 5.5 तासानंतर पहिली नॅप आणि ती नॅप झाल्यानंतर 6 ते 6.5 तासानंतर बेड टाईम.
हे जर रुटीन फॉलो केलं तर आपल्यालाच ॲज अ पेरेंट लक्षात येतं की आपण आपल्या मुलाच्या गरजा समजतोय, की तो दमायला लागलाय म्हणजे त्याला झोप आलेली आहे. आणि अशा गोष्टींमधनं त्यांच्या गुड स्लीप हॅबिट्स पण आपण एस्टॅब्लिश करतो. तर आता स्लीपसाठी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्लीपिंग एन्व्हायरनमेंट. जर आपल्याला असं एक्सपेक्टेशन असेल, जे प्रत्येक पेरेंट्सचं असतं, की आपलं मूल झोपल्यावरती जास्ती झोपावं म्हणजे पेरेंट्सना पण तेवढी रेस्ट मिळते, तर त्यांची कन्सिस्टंट स्लीप एन्व्हायरनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता व्हॉट आय मीन बाय दॅट इज त्यांची खोली किंवा जी कुठला एरिया असेल, त्यांची क्रिब असेल किंवा पेरेंट्सची बेड असेल, जिथे कुठे ते मूल झोपत असेल, यू हॅव टू कीप इट कन्सिस्टंट. त्यांना खोलीमध्ये नेल्यानंतर त्यांचं जे एक झोपायच्या आधीचं रुटीन असतं, म्हणजे ॲज अडल्ट्स आपलंही रुटीन असतं. आपण आपल्या खोलीत जातो, कपडे बदलतो, ब्रश करतो, पुस्तक वाचायचं असेल तर वाचतो किंवा जे काय आपण करतो आणि मग आपण झोपतो. सो आपण आपल्या बॉडीला सांगत असतो की ओके, ही गोष्ट केली आहे म्हणजे मी झोपणार आहे, रिलॅक्सेशन स्टेटमध्ये जा. आता लहान मुलं ही काही गोष्ट शिकून येत नाहीत, त्यांना ही गोष्ट शिकवायला लागते. ह्याला आपण प्रेडिक्टॅबिलिटी दाखवतो, की ही गोष्ट केली, खोलीत गेलो, लाईट बंद केले, कपडे बदलले, पुस्तक वाचलं म्हणजे आता झोपायची वेळ आहे. सो ही आपण जर कन्सिस्टंटली करत राहिलो तर आपल्याला ऑब्झर्व होतं की आफ्टर अ फ्यू वीक्स ऑफ कन्सिस्टन्सी ते मूल ॲक्च्युली आपोआप झोपायला जातंय आणि ॲक्च्युली जास्ती वेळ झोपतंय. जर आपलं म्हणजे मुलं उठल्यावरती का रडतात? कारण मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की मूल झोपतंय आईच्या मांडीत, उठल्यानंतर त्याला लक्षात होतं की मी एकटा आहे आणि मी बेडमध्ये आहे. सो ही सेम एन्व्हायरनमेंट नाही आहे ज्याच्यामध्ये मी झोपायला गेलो. सो ऑब्व्हियसली हे नवीन आहे, की म्हणजे मी आत्ता माझ्या बेडमध्ये झोपली आहे, पण मी उठली आहे माझ्या शेजारचीच्या बेडमध्ये. ऑब्व्हियसली मला स्ट्रेस होणार आहे आणि ते मूल ते स्ट्रेस रडून एक्सप्रेस करणार आहे. सो म्हणून ते मूल रडतं की त्याला कन्सिस्टन्सी दिसत नाही, की मी ज्या स्टेटमध्ये डोळे बंद केले होते त्या स्टेटमध्ये मी डोळे उघडले नाहीत. म्हणून त्यांना परत हुएव्हर इट इज ज्यांनी त्याला झोपवलं, आई असेल, नॅनी असेल, जे कोणी असेल, त्याची गरज पडते. आणि ते मांडीवर घेतल्यावरती जेव्हा आपण सेम रुटीन रिपीट करतो तेव्हा ते मूल झोपतं. सो आपल्याला ही कन्सिस्टन्सी जर त्यांना द्यायची असेल तर आपल्याला त्यांची रूम किंवा त्यांची झोपायची जागा, त्यांचं झोपायचं रुटीन, झोपायचं एक वेगळं पुस्तक हे खूप कन्सिस्टंट ठेवलं पाहिजे. आणि मग आपण बघू शकतो, आपोआपच आपल्याला दिसतं की रिझल्ट्स हे चांगले आहेत आणि रात्रीची झोपही मुलांची वाढलेली आहे. कारण उठल्यावर त्यांना दिसतं की सेमच एन्व्हायरनमेंट आहे, मी माझ्याच खोलीत आहे, आई बाबा शेजारीच आहेत, अंधारच आहे, व्हाईट नॉईजही चालू आहे आणि मी परत झोपू शकतो. तर आता व्हाईट नॉईज इज अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक. तर लहान मुलांना व्हाईट नॉईज द्यावा का नाही द्यावा? बरेच लोक म्हणतात की तो किती लाऊड आहे, एवढ्या आवाजामध्ये लहान मुलं कशी झोपू शकतात? तर ह्याचं सर्वात बेसिक आर्ग्युमेंट म्हणजे जेव्हा मूल आईच्या पोटात असतं तेव्हा पोटामधली एन्व्हायरनमेंट ही अजिबात शांत नसते. आपल्या बॉडीमध्ये इतके ऑर्गन्स आहेत, त्यांचे इतके आवाज होत असतात आणि इतकं ब्लड जे फ्लो होत असतं आपल्या बॉडीमधनं त्याचा खूप आवाज होत असतो. सो सायंटिस्टनी हे मेजर केलं आणि सांगितलं की तो आवाज, पोटातल्या बाळाला येणारा आवाज आणि आपल्या शेजारी व्हॅक्यूम क्लीनर चालू असणारा आवाज हा ॲक्च्युली सेम आहे. सो जेव्हा बाळाला बाहेर आल्यावर आपण अगदी पिनड्रॉप सायलेन्स एन्व्हायरनमेंटमध्ये झोपायला सांगतो, हे त्याच्यासाठी ॲक्च्युली एलियन आहे. सो आपण जेव्हा व्हाईट नॉईज इंट्रोड्यूस करतो तेव्हा त्या बाळाला ते रिलेट करणं की ओके, मी याच आवाजामध्ये पोटामध्ये होतो आणि आता बाहेर आल्यावरही मला हाच आवाज येतोय. सो हे त्यांना रिलेट करणं खूप सोपं जातं आणि ॲक्च्युली नर्वस सिस्टीम ही व्हाईट नॉईजनी काम होते आणि ते जास्ती वेळ झोपतात. प्लस व्हाईट नॉईजचा जे आजकालच्या काळामध्ये घरं छोटी असतात, वर्क फ्रॉम होम चालू असतं, घरामध्ये आवाज खूप असतात, हे सगळे आवाज ड्रॉन आउट करायला व्हाईट नॉईजचा खूप उपयोग होतो. व्हाईट नॉईज जर चालू असेल आणि बाहेर एखादी बाई भांडी लावतीये किंवा कोणाची तरी मीटिंग चालू आहे, कॉल चालू आहे, कोणीतरी आजी आजोबा घरी TV बघतायत, या आवाजाचा त्या खोलीमध्ये त्रास होण्याचं प्रमाणही खूप कमी होतं. आता फीडिंग थेरपीबद्दल, फीडिंगसाठी मुलांना नवीन फूड हे कसं इंट्रोड्यूस करायचं? तर आता सायंटिफिकली एक गमतीदार फॅक्ट अशी आहे की सायंटिस्टनी हे ऑब्झर्व केलं की एखाद्या मुलाला जर नवीन फूड आपल्याला ट्राय करायला द्यायचं असेल तर ऑन ॲन ॲव्हरेज इट टेक्स अबाउट 100 ट्राय फॉर देम टू सी इट फर्स्ट आणि 101व्यांदा ते ट्राय करू शकतात. दिस इज अन ॲव्हरेज. सो ऑफकोर्स काही मुलं हे लवकर करतात, काही मुलं ही उशिरा करतात. पण 100 वेळा जर मी तीच गोष्ट माझ्या ताटामध्ये पाहिली तर मी 101 वेळा ती उचलून खाईन ह्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्ती असते. सो नवीन फूड इंट्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला त्या मुलाला ते कायम दाखवणं, फर्स्ट ऑफ ऑल दाखवणं थ्रू प्ले. म्हणजे आता
कणिक असेल तर कणकेबरोबर लहान मुलं खूप वेगवेगळ्या पद्धतीचा प्ले करू शकतात. इवन त्यांना इंट्रोड्यूस करणं की फोडणी म्हणजे काय असतं, मसाले म्हणजे काय असतात, आपल्या मिसळण्याच्या डब्याचा वास देणे की वेगवेगळ्या मसाले कसे वास येतात, दालचिनीचा वास वेगळा आहे, गरम मसाल्याचा वास वेगळा आहे किंवा आपल्या पंजाबी भाज्यांचा वास वेगळा आहे. सो हे सगळं आधी इंट्रोड्यूस करणं थ्रू प्ले हे खूप गरजेचं असतं. तर आता न्यूरोडायव्हर्जंट मुलांकडे जर आपण आलो तर त्यांना फीडिंग हे नवीन गोष्टींचं थोडं ट्रिकी जातं, कारण त्यांचा ॲक्सेप्टन्स टू चेंज हा थोडा जास्ती नसतो. तर त्यांना आपण कसं इंट्रोड्यूस करू शकतो, तर त्याला आपण थोडे फीडिंग थेरपीचे टेक्निक्स वापरू शकतो. त्याच्यामध्ये काय आहे, तर सर्वात पहिली स्टेप ही आहे लूक. म्हणजे तुम्ही तुमच्या ताटामध्ये तुम्हाला पाहिजे ते फॅमिलियर फूड ठेवा, त्याच्याबरोबर एक छोटा पोर्शन ऑफ अनफॅमिलियर फूड ठेवायचं आणि तुम्हाला त्या मुलाला सांगायचं की तू खायचं नाहीये, तू फक्त बघायचं आहे. थोडे दिवस त्यांनी ते पाहिलं की त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सांगायचं की आज तू त्याचा वास घ्यायचा आहे. लुक, स्मेल, टच, किस आणि लिक या अशा स्टेप्समध्ये आपल्याला जायचं आहे. वास घेतल्यानंतर तू फक्त हात लावायचा आहे आणि मग हात धुवून टाक नंतर लगेच. तसंच थोड्या दिवसांनी हात लावल्यावरती ते कम्फर्टेबल झाले की आज तू फक्त लिक करायचं आहे आणि मग नंतर तुला नाही आवडलं तर तू चूळ भरून टाक. तसंच थोड्या दिवसांनी आज तू ते खाऊन बघायचं आहेस. सो त्यांना आपण अगदी बेबी स्टेप्समध्ये तयार करतो की कसं मी ॲक्सेप्ट करू नवीन फूडला, आणि या स्टेप्समध्ये गेलं तर त्यांचा रेझिस्टन्स पण आपल्याला खूप खूप कमी जाणवतो.